हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण पर्यावरणासंदर्भातले काही महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय करार आहेत ना ते पाहणार आहोत. आता याच्यामध्ये आपण दोन गट केले. पहिला गट असणार आहे तो हवामान बदलाच्या संदर्भात असणारे करार आणि दुसरा गट आहे तो म्हणजे ओझोन संवर्धनासाठी असणारे काही महत्त्वाचे करार आहेत ना त्याचा हा दुसरा गट असणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काही व्हिएन्ना करार असेल किंवा इतर कोणते महत्त्वाचे करार असतील ते सुद्धा पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत तर पर्यावरणासाठी आतापर्यंत झालेल्या म्हणजे 2019 सालापर्यंतची शेवटची जी परिषद झाली त्या परिषदेचा एक थोडक्यात सारांश सुद्धा या लेसनमध्ये कव्हर करणार आहे. म्हणजे येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी पर्टिक्युलरली फोकस करायचं झालं तर राज्यसेवा पूर्व किंवा UPSC पूर्व याच्यासाठी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल अशा अनुषंगानं जेवढी इन्फॉर्मेशन देता येईल तेवढी मी या लेसनमधून देणार आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा. जेव्हा काही माझ्याकडून नवीन नोटिफिकेशन येईल त्याचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. तर आय होप आज आपण लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिलाच महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे हवामान बदलाच्या संदर्भात असणारे करार. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला दोनच करार महत्त्वाचे पाहायला मिळतात. पहिला आहे तो म्हणजे क्योटो करार आणि दुसरा आहे तो अलीकडच्या काळात झालेला सगळ्यात महत्त्वाचा पॅरिस करार. का चर्चेत आहे पॅरिस करार तर या पॅरिस करारामधून अमेरिका बाहेर पडलेली आहे. त्याच्यामुळं हा एक चर्चेत असलेला करार आहे कारण यांचे इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये आता बऱ्याच अडचणी येणार आहेत. ते का अडचणी आहेत तेही आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहणार आहे तो म्हणजे क्योटो प्रोटोकॉल. क्योटो हे ठिकाण कुठलं आहे तर जपानमधलं क्योटो हे ठिकाण आहे. आता हा जो क्योटो प्रोटोकॉल आहे ते कशासाठी आहे जी जागतिक तापमान वाढ आहे ही वाढत चाललेली आहे ती कमी करण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न तो म्हणजे क्योटो प्रोटोकॉल आहे. आता हा जो क्योटो प्रोटोकॉल कोणत्या ठिकाणी बैठक झाली होती जपानमधला जो क्योटो ह्या ठिकाणी 1997 ही इयर खूप महत्त्वाचं आहे का लक्षात घ्या. जपानमधल्या क्योटो या ठिकाणी 1997 साली UNFCCC या ची जी COP3 ही परिषद झाली होती याच्यामध्ये हा क्योटो प्रोटोकॉल संमत करण्यात आला आणि ह्याच्यामध्ये फर्स्ट कमिटमेंट पिरियड सेकंड कमिटमेंट पिरियड असं बरंचसं दिलेलं आहे. परंतु तुम्हाला पहिला कमिटमेंट पिरियड जो आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे परीक्षेसाठी. फर्स्ट कमिटमेंट पिरियड जो होता तो 2008 ते 2012 या कालावधीत होता आणि त्यावेळी असं ठरवण्यात आलं होतं की 2008 ते 2012 या कालावधीमध्ये प्रत्येक देशानं आपल्या देशामधलं जे हरितगृह वायूंचं उत्सर्जन आहे ना तर ते 1990 सालच्या जी पातळी आहे त्याची हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाची त्याच्यापेक्षा 5.2% कमी करण्याची वचनबद्धता होती. आणि ही वचनबद्धता किती देशांनी स्वीकारली तर हे 37 विकसित देशांनी याच्यासाठी तयारी दर्शवली होती. म्हणजे फर्स्ट क्योटो प्रोटोकॉलमध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट काय 2008 ते 2012 या काळामध्ये देशातील ज्या 37 विकसित देशांना ही वचनबद्धता स्वीकारली होती ती अशी की आपल्या देशातलं जे हरितगृह वायूचं उत्सर्जन आहे तर ते 1990 सालची जी पातळी होती त्याच्यापेक्षा किती टक्क्यानं कमी करायचं 5.2%. लक्षात घ्या 5.2%. कोणत्या काळामध्ये 2008 ते 2012 या काळामध्ये कधीपर्यंत ते 1990 साली जी पातळी होती त्याच्या 5.2% आणि ही 37 देशांनी ही तयारी दर्शवली होती. म्हणून क्योटो कराराचा फर्स्ट कमिटमेंट पिरियड म्हणून कशाला ओळखलं जातं तर 2008 ते 2012 याला हे ओळखलं येतं. त्यामुळे क्योटो प्रोटोकॉल मधला हाच एक महत्त्वाचा टॅगलाईन किंवा एक महत्त्वाचा गाभा आहे हे तुम्ही लक्षात घ्या. तो म्हणजे पॅरिस करार खूप महत्त्वाचा. फ्रान्समधल्या पॅरिस या ठिकाणी परिषद झाली होती 2015 साली आणि COP21 या परिषदेमध्ये हा करार संमत करण्यात आला. हा करार म्हणजे काय जो 1997 साली क्योटो प्रोटोकॉल होता त्याच्या जागी हा लागू होईल 2020 साली. परंतु सध्या एक गोष्ट महत्त्वाची आहे या पॅरिस करारामधून अमेरिकेनं माघार घेतलेली आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे हे जे इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये आता बऱ्याच अडचणी येणार आहेत. आता पॅरिस करारामध्ये काय ठरवण्यात आलं होतं तर जी जागतिक तापमान वाढ आहे तर ती 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवायची. पॅरिस करारामध्ये काय महत्त्वाचं सांगितलं होतं जी जागतिक तापमान वाढ आहे ती 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत काय करायचे आहे मर्यादित ठेवायचे आहे. त्याचबरोबर जे कार्बन वायूचं उत्सर्जन होतंय तर ते न करता केल्या जाणाऱ्या ज्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही याची सुद्धा जबाबदारी घ्यायची. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ते म्हणजे 2015 ते 2025 या काळासाठीचा निधी. आता विकसित राष्ट्रांनी काय काय करणं गरजेचं आहे हे सांगितलंय. विकसित राष्ट्रांनी पर्यावरणपूरक विकासासाठी निधी म्हणून सहाय्यक निधी म्हणून विकसनशील जे देश असतील त्या राष्ट्रांना $100 अब्ज प्रतिवर्ष इतका निधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.
कधीपासून ते कधीपर्यंत? 2015 पासून 2025 पर्यंत. लक्षात घ्या, विकसित राष्ट्रांनी पर्यावरण सहाय्यक विकासासाठी निधी म्हणून काय करणं गरजेचं आहे? 2015 सालापासून 2025 सालापर्यंत दरवर्षी $100 अब्ज एवढा निधी विकसनशील राष्ट्राला उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय केलं जाईल? 2025 नंतर काय केलं जाईल? तर ही 100 अब्ज ही आधारभूत किंमत मानून त्या निधीमध्ये जशी जशी गरज निर्माण होईल तशी तशी त्याच्यामध्ये वाढ करण्यात येईल, अशा प्रकारे सांगण्यात आले. हे 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचं. पॅरिस करारामधला पहिला पॉईंट, जागतिक तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअस पर्यंतच मर्यादित ठेवायचं. दुसरा पॉईंट, 2015 ते 2025 या कालावधीमध्ये विकसित राष्ट्रांनी पर्यावरण सहाय्यक निधी म्हणून किती द्यायचा आहे? तर $100 अब्ज विकसनशील राष्ट्रांना दरवर्षी. ह्या 2 गोष्टी. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे प्रत्येक राष्ट्रांना ह्यात काय काय कर्तव्य करणं गरजेचं आहे? तर दर 5 वर्षांनी त्यांनी आपली जी राष्ट्रीय उद्दिष्टे आहेत ना, तर ती त्यांनी जाहीर करावी. प्रत्येक राष्ट्रानं दर 5 वर्षांनी आपली जी राष्ट्रीय उद्दिष्टे आहेत ना, ती जाहीर करावीत, हे यामध्ये ठरवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा होता तो म्हणजे पॅरिस कराराच्या प्रगतीचा आढावा सर्वप्रथम कधी घेण्यात येईल? म्हणजे आतापर्यंत ह्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होतंय की नाही याचा आढावा 2023 साली घेण्यात येईल. आणि त्यानंतर दर 5 वर्षांनी असा आढावा घेतला जाईल असं म्हणण्यात आलेलं होतं. दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ती डेट आहे, ती म्हणजे 22 एप्रिल 2017. का महत्त्वाची आहे? तर 22 एप्रिल 2017 पर्यंत पॅरिस करार आहे ना, तो स्वाक्षरीसाठी सदस्य राष्ट्रांना खुला ठेवण्यात आलेला होता. त्यामुळे आता हा जो करार आहे, हा करार इम्प्लिमेंट आणण्याची जी अट आहे, आणि सध्याचा महत्त्वाचा प्रश्न काय आहे ते सांगतो. हा करार इम्प्लिमेंट तेव्हा होईल जेव्हा जे जागतिक कार्बन उत्सर्जनापैकी, प्रश्न लक्षात घ्या, पॉईंट लक्षात घ्या, जागतिक कार्बन उत्सर्जनापैकी किमान 55% कार्बन उत्सर्जन करणाऱ्या 55% कार्बन उत्सर्जन करणारे जे 55 विकसित देश आहेत किंवा सदस्य देश आहेत, त्यांनी हा करार जेव्हा लागू करण्यात येईल, त्यांनी जेव्हा ते करार इम्प्लिमेंट त्याच्यावर स्वाक्षरी करतील ते देश, तेव्हा हा करार इम्प्लिमेंट येईल, स्वीकारला तर. म्हणजे जागतिक कार्बन उत्सर्जन करणारे जे 55% कार्बन उत्सर्जन करणारे जे 55 सदस्य राष्ट्रांनी हा करार जर स्वीकारला तर तो इम्प्लिमेंट होईल. परंतु आता सगळ्यात महत्त्वाची अट काय आहे किंवा प्रॉब्लेम काय आहे? अमेरिकेने या करारामधून माघार घेतली आहे डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या अंडरखाली. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झालाय की ते 55% अट आता पूर्ण होत नाही. त्यामुळे इम्प्लिमेंटेशन फुल होणं थोडंसं अवघड बनलेलं आहे. तर ह्या गोष्टी आहेत की ह्या तुम्ही जरूर लक्षात घ्या. आता आपल्या लेसनचा एक दुसरा टॉप पॉईंट पाहणार आहे, ते म्हणजे ओझोन संवर्धनासाठीचे 3 महत्त्वाचे करार. पहिला येतो तो म्हणजे व्हिएन्ना करार, दुसरा येतो तो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल किंवा मॉन्ट्रियल करार, आणि तिसरा येतो तो किगाली कन्व्हेन्शन किंवा किगाली करार असंही त्याला म्हटलं जातं. पहिला सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे व्हिएन्ना करार. व्हिएन्ना करार कधी सालाचा आहे? तर 1985 सालाचा व्हिएन्ना करार आहे. कशासाठी करण्यात आला होता? तर ओझोन थराच्या संरक्षणासाठी 1985 साली अशा प्रकारचा करार स्वीकारण्यात गेला होता. ॲक्च्युली लक्षात काय घ्या, कारण व्हिएन्ना करार जरी 1985 साली झाला असला तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन मात्र 1988 साली झालेलं आहे. हे ध्यानात ठेवणं खूप गरजेचं आहे. व्हिएन्ना करार 1985चा जरी असला, त्याचं इम्प्लिमेंटेशन मात्र 1988 साली झालेलं आहे. आता या करारानं जो मॉन्ट्रियल कराराच्या अगोदरचा जो ओझोन अपक्षय करणारा पदार्थ नियमन आराखडा प्रदान केलेला होता पहिल्यांदा. आता ह्याच्यामध्ये व्हिएन्ना करारामधून महत्त्वाचा एक गोष्ट येते, ते म्हणजे या करारामधून जो क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत याच्या वापराबाबत जे सदस्य राष्ट्र आहेत ना, त्यांच्यावर कोणतीही बंधनं घालण्यात आलेली नव्हती, हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये 197 देशांनी करारावर स्वाक्षरी केली होती. व्हिएन्ना करार पहिला घटक लक्षात घ्या, 1985 साली केला. इम्प्लिमेंटेशन 3 वर्षांनी म्हणजे 1988 साली झालं. आणि जो क्लोरोफ्लोरोकार्बनच्या वापराबाबत सदस्य राष्ट्रावर कोणतीही बंधनं घालण्यात आलेली नव्हती. त्यानंतरचा जो करार झालाय त्याला म्हणतात मॉन्ट्रियल करार. मॉन्ट्रियल करार कधीचा आहे? तर 1987 सालाचा आहे. मॉन्ट्रियल करार म्हणजे काय? तर जो व्हिएन्ना कराराचा ॲडव्हान्स व्हर्जन आहे असं आपण म्हणू शकतो. मॉन्ट्रियल करार 1987 मध्ये स्वीकारण्यात आला आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन कधी आहे? 1989 मध्ये. म्हणजे व्हिएन्ना करार 1985चा जरी असला तरी 88 ला इम्प्लिमेंटेशन आहे. मॉन्ट्रियल करार 1987चा जरी असला तरी इम्प्लिमेंटेशन 1989 ला आहे. करारावर स्वाक्षरी दोन्ही करारामध्ये 197 देशच आहेत. आता या कराराचं वैशिष्ट्य म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात हा जागतिक स्तरावर सर्व देशांनी स्वीकारलेला पहिला करार होता. आता मॉन्ट्रियल करारामधलं महत्त्वाची टॅगलाईन काय आहे? ती टॅगलाईन अशी आहे,
हॅलॉन्स व क्लोरोफ्लोरोकार्बन्स, हॅलॉन्स आणि जे क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत यांचा वापर 1996 पर्यंत तुम्ही कमी करायचा आणि 2030 पर्यंत हा वापर संपूर्णतः बंद करायचा, अशा प्रकारचा करार होता. म्हणजे लक्षात घ्या, क्लोरोफ्लोरोकार्बन बाबत कोणतीही बंधनं होती का? पहिल्या व्हिएन्ना करारात नव्हती, परंतु मॉन्ट्रियल करारामध्ये असं सांगण्यात आलं होतं हॅलॉन्स किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन यांचा जो वापर आहे तो 1996 पर्यंत कमी करायचा आणि 2030 पर्यंत त्यांचा वापर हा संपूर्णतः बंद करायचा, अशा प्रकारचा करार होता. त्याला मॉन्ट्रियल करार म्हणतात 1987 साली. त्याच्यानंतर किगाली ॲग्रीमेंट किंवा किगाली करार जो आहे तो काय आहे लेटेस्ट पैकी ते पाहूया. किगाली ॲग्रीमेंट जे किंवा किगाली करार हा 2016 सालसाठीचा आहे. हायड्रोफ्लोरोकार्बनचं जे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी मॉन्ट्रियल करार होता, परंतु याच्यासाठी एक बैठक भरवली होती रवांडा देशातल्या किगाली या ठिकाणी 2016 साली, 17 ऑक्टोबर 2016 साली. तेव्हा सुद्धा 197 देशांनी हा करार स्वीकारला. परंतु याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचे टॅगलाईन, जे हायड्रोफ्लोरोकार्बनचं जो प्रमाण आहे तर ते 8.5% पर्यंत कमी करण्यासाठी, हायड्रोफ्लोरोकार्बनचं प्रमाण 8.5% पर्यंत कमी करण्यासाठी 2045 पर्यंतचा जो कृती आराखडा ना याच्यामधून तयार करण्यात आला. पहिल्यांदा काय सांगितलं होतं किगाली मॉन्ट्रियल ह्याच्यामध्ये जो हायड्रोफ्लोरोकार्बनचा वापर आहे 1996 पर्यंत कमी करायचं आहे आणि 2030 सालापर्यंत संपूर्णतः बंद करायचं आहे ते. आता किगालीमध्ये 2016ला काय सांगितलंय, हायड्रोफ्लोरोकार्बनचं प्रमाण 8.5% पर्यंत कमी करण्यासाठी कधीपर्यंत 2045 पर्यंतचा कृती आराखडा, म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्यानं वाढत गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ओझोन संवर्धनासाठीच्या 2-3 पॉईंट जरी कमीत कमी लक्षात ठेवले तरी मोर दॅन इनफ आहे. पहिला आहे तो म्हणजे व्हिएन्ना करार, दुसरा आहे तो म्हणजे मॉन्ट्रियल करार आणि तिसरा आहे तो म्हणजे किगाली करार. हे तिन्ही करार लक्षात ठेवा. 1985 सालचा इम्प्लिमेंटेशन 1988 साली, मॉन्ट्रियल करार 1987 सालचा, इम्प्लिमेंटेशन 1989 साली, किगाली करार 2016 सालचा. हे तिन्ही पॉईंट आता जरूर लक्षात ठेवा, परीक्षेसाठी हा इम्पॉर्टंट असू शकतो. आतापर्यंत झालेल्या ज्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आहेत त्या पाहूया. त्याच्यामध्ये पहिली कॉन्फरन्स ऑफ पार्टीज COP1 1995ला बर्लिन जर्मनीचे झाली होती. परंतु या COP मधले तिसरी COP खूप महत्त्वाची आहे. COP3 1997 साली जपानमधल्या क्योटो या ठिकाणी झाली होती, जो क्योटो करार म्हटला जातो 1997चा. क्योटो कराराचा स्वीकार एक्झॅक्टली कधी झालाय तर तो झालाय 11 डिसेंबर 1997 साली. म्हणजे जो जागतिक तापमान वाढ ह्याच्याबाबत रोखण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न म्हटलं जातं. याचे इम्प्लिमेंटेशन ॲक्च्युअली 16 फेब्रुवारी 2005ला झाले. या दोन्ही डेट महत्त्वाचे आहेत. क्योटो कराराचा स्वीकार हा 11 डिसेंबर 1997चा आहे, परंतु त्याची इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी जी आहे ती 16 फेब्रुवारी 2005ला झालेली. त्यानंतर पुढच्या बरेचसे COP परिषद आहेत, त्या सगळ्या काय लक्षात ठेवणं गरजेचं नाही, परंतु COP8 एक महत्त्वाचे आहे. का महत्त्वाचे आहे? कारण ही भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी झाली होती 2002 साली. त्यामुळे हे सुद्धा जाता जरूर लक्षात ठेवा. COP3 क्योटो 1997, COP8 2002 दिल्ली भारतामध्ये झालेली. त्याच्यानंतर येते महत्त्वाची येते ती म्हणजे COP11. COP11 2005 साली झाली. COP11 2005 सालासाठी झालेली होती. आता या COP11 मध्ये काय झालेलं आहे, तर जी मॉन्ट्रियल कृती आराखड्याची स्वीकृती झालेली होती, म्हणजे क्योटो करारास संमती असणाऱ्या सदस्यांची एक परिषद पार पडली होती. त्याला नाव देण्यात आलं होतं MOP. MOP म्हणजे काय? मीटिंग्ज ऑफ पार्टी. मीटिंग्ज ऑफ पार्टी किंवा MOP1 असं म्हटलं जातं. म्हणजे जो क्योटो करारास संमती देणाऱ्या सदस्यांची एक परिषद, त्याला MOP म्हटलेलं आहे. तर हे मॉन्ट्रियल, कॅनडा, COP11 जाताचा जरूर लक्षात ठेवा. बरेच COP आहे. त्यानंतर COP16-18 खूप महत्त्वाचे आहेत. COP16 जी आहे ती कुठं पार पडलेली आहे? 2010 साली कॅनकुन मेक्सिको या ठिकाणी. कॅनकुन मेक्सिको या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी जी परिषद झाली होती तर COP2009 मध्ये जे COP15 झाली होती त्याच्यामध्ये ना कोपनहेग डेन्मार्कमधले जे ठिकाण हरित हवामान निधीची स्थापना करण्यासाठी ठरवण्यात आलं होतं. आणि COP16 जो 2010 साली झालेली कॅनकुन मेक्सिको याच्यामध्ये विकसनशील राष्ट्रांना हवामान बदल अनुकूलन याच्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी एक हरित हवामान निधीची स्थापना इथं झालेली. त्याच्यानंतर 2012 साली झालेली COP18 दोहा कतार या ठिकाणी झाली होती. तर याच्यामध्ये जो क्योटो कराराचा कालावधी संपणार होता, परंतु त्याची मुदतवाढ करण्यासाठी दुरुस्ती करून तो कितीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे? 2020 पर्यंत. कधी? COP18
18मध्ये कॉप 18 कुठं 2012 साली दोहाचा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे क्योटो प्रोटोकॉलला थोडंसं जीवनदान दिलं याच्यामधून आणि 2020 पर्यंतचा मुदत वाढवण्यात आलेली होती. त्याच्यानंतर कॉप 21 2015ला पॅरिस फ्रान्सला झालेली जो हवामान बदल निधी आपण ऑलरेडी पाहिला होता त्याच्यामध्येच हे लक्षात घ्या. म्हणजे कॉप 21 2015 पॅरिस फ्रान्सला झाली होती. याच्यामध्येच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना झालेली आहे मोदींच्या अंडरखाली. मोदींनी त्यामध्ये पुढाकार घेतला होता. दुसरं म्हणजे कॉप 25 तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे का, कारण ही अगोदर दुसऱ्या एका ठिकाणी होणार होती परंतु नंतर ती माद्रिद स्पेन या ठिकाणी झालेली आहे. पुढची 2020ची जी नियोजित कॉप 26 आहे ना तो ग्लासगो UK मध्ये होणार आहे. त्याच्या अगोदर कॉप 24 ही 2018 साली पोलंडमधल्या कोटोविच या ठिकाणी झाली होती. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी जी मार्गदर्शक तत्व आहेत किंवा रूल बुक आहे याची निर्मिती याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर या कॉपचा एक थोडक्यात आढावा घेतला. तुम्ही डिटेलमध्ये याचा अभ्यास करू शकता. नक्की पहा, परीक्षेसाठी हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक ठरू शकतो. तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.